च्या माध्यमातून समालोचन आपण पाहिलं। ही स्पर्धा रंगवत असताना पाहायला गेलं तर संतोष देसाई सर आपण पाहिले, त्याचबरोबर तुषार जांभळे सर यांच्या माध्यमातून पहिल्या मॅचचं संपूर्ण विवरण आतापर्यंत आपण पाहिलं। अगदी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देवो सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायाचरणी वंदन करतो। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अर्पण करतो आणि तुम्हा सर्वांना घेऊन जातोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या या स्पर्धेतील दुसऱ्या मॅच कडे, जिथे आमच्या समवेत राजेश पाताळे सर जोडलेले आहेत। त्यांचं सुद्धा आज सहर्ष स्वागत करतो। स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर नितीन पवार सर आमच्या समवेत जोडले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। ओम साई एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। वळूयात मॅचच्या दिशेने। लेट्स प्ले। पहिला बॉल, पहिलाच बॉल पूर्णपणे सेन्सिबल क्रिकेट, अगदी आलेला मात्र सन्मान दिलाय। आपण पाहू शकाल सलामी जोडी पाहतोय प्रशांत बोत्रे पाटण तालुक्याचा बाईकर मॅन आणि नॉन स्ट्रायकिंग इन कमलेश आपण पाहू शकाल आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आनंद आलेत। पहिल्या बॉल वरती सेन्सिबल क्रिकेट पूर्णपणे संयम ठेवलाय। नक्कीच सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आनंद याच्या मार्फत। शावड एक्सप्रेस मुंबई पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्क वरती। या दरम्यान पाहायला गेलं तर कॅचचा कॉल होता, तिथे कॅच ड्रॉप झाली आहे। पहा कॅच कोणाची ड्रॉप केली आहे, प्रशांत सारख्या मोठ्या खेळाडूचा कॅच ड्रॉप। पहा गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, तिथे मात्र कॅच ड्रॉप झाला। पहा कॅच ड्रॉप झालाय आणि एक ही संधी होती सर म्हणावी लागेल। क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि इथे एक नक्कीच संधीचं सोनं करण्याची गरज होती। यस, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि अशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही कॅच ड्रॉप करताय तर तुम्ही मॅच ड्रॉप करताय की काय? महत्त्वाची मॅच आहे। अगदी पहिलीच मॅच खेळत असताना कुठेतरी दोन्ही संघांवरती दडपण असेल, परंतु प्रेशराइज करून चालणार नाहीये, कारण अगदी पाहायला गेलं तर सलामीवीर जोडी पूर्णपणे सातत्याने संधी मिळत असते, तेव्हा तेव्हा तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल आणि आनंद खरं तर कौतुक करावं लागेल। P1चं षटक आता असताना 2 बॉलचा खेळ झालाय, 1 धाव धावफलकावरती आपण पाहतोय। नक्कीच या दुसरा चेंडू आपण पाहतोय सुरेख चेंडू, यावेळी आपल्याला फेकी पाहायला मिळाली बघा। यस, चांगला बॉल पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून, अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवलेला बॉल, आक्रमण करता आले नाहीये, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज आपण पाहू शकाल कमलेशच्या माध्यमातून आलेला डॉट बॉल। सातत्याने मॅच मध्ये डॉट बॉल येत आहेत। अगदी आनंदा P1चं षटक का माझ्यावरती जबाबदारी दिली याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। आणि नक्कीच पॉवर प्लेच्या ओव्हरला साजेची अशी गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज आनंदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी बघा सुरेख चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालाय आणि यावेळी सुद्धा मला वाटतं चेंडू निर्धाव। यस, काय गोलंदाजी होतीये, अप्रतिम सुरुवात, अगदी स्टार्ट ज्याप्रमाणे व्हायला हवा आहे ना त्याच प्रमाणे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। आनंदा यांच्या माध्यमातून अगदी 1 धाव फक्त खर्च केली आहे। 4 धावांचा खेळ आता 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय। काय गोलंदाजी राहते, अगदी प्रशांतला थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालं आणि तदनंतर मात्र कमलेश यांच्यावरती देखील पूर्णपणे झकड आणि पकड निर्माण केली आहे। चांगली गोलंदाजी होतीये। यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा पाहायला गेलं तर मिडॉनवर अगदी जमिनीलगत बॉल आलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, डीप मध्ये प्रोटेक्शन दिलंय, थोडंसं फंबल होत आहेत। दरम्यानच्या 2 धावा येतील, 2च्या मधने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावेल। आपण पाहिलं तर धावसंख्या आता मात्र वेगाने का होईना हळूवाररित्या मात्र 3 या आकड्यावरती धावफलक जातोय। यस, 3 धावा लगावल्या गेल्यात, 5 बॉलचा खेळ झालाय। आतापर्यंत पूर्णपणे संयमी खेळ राहिलाय बॅटिंग टीम करत असताना। अगदी पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर सातत्याने चर्चा करत होते किरण सर, अगदी चेसिंग करायला मजा येईल आणि त्याच प्रकारचा अनुभव आतापर्यंत राहिलाय। यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, फलंदाज बाद, विकेटचं होईल पतन, जिथे मात्र कॅच क्या खाली विशालच्या माध्यमातून पकडलेला कॅच, फलंदाज बाद। पहिला धक्का बसतोय टीम वेदांत 11 या टीमला, फलंदाज बाद, पहिला धक्का। अप्रतिम गोलंदाजी आनंदा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। 1 विकेट त्यांची आमच्या अरुण दादा आपल्या शुभ हस्ते, अरुण दादा कदम आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय। आपण पाहिलं तर शिवसेना विभाग प्रमुख वाशी आमचे सन्माननीय आदरणीय दर्शन दादा बनगे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। अरुण दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। प्रेमाचं आपुलकीचं माणुसकीची पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची माणुसकीची उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपले आभार व्यक्त केले जातात। खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदित्य दादा चोरगे यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनला खऱ्या अर्थानं व्यासपीठ देणारं व्यक्तिमत्व
चला स्पीडअप घ्या टीम, जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी करणारी टीम थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. एनडी स्पोर्ट्सचे एनडी कन्स्ट्रक्शनचे सर्व आपण पाहिले तर नामदेवजी सनस साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. एनडी कन्स्ट्रक्शन पहिली बॅच आपण पाहिली तर अगदी नावावरती करून घेतली आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी त्यांचा चांगला प्रवास या स्पर्धेमध्ये राहिला. थँक्यू सो मच. आमचे सगळ्या मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. लगेचच मॅचच्या दिशेने जातोय, जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात, या मॅचची कहाणी ऐकूयात. येस सर, थँक्यू सर. जाऊयात मॅच कडे. दरम्यान आलेला षटकार आपण पाहतोय. 6 धावा लगावल्या गेल्यात धावफलकावरती. प्रशांतच्या माध्यमातून आलेला षटकार. अगदी आता मात्र आक्रमण करायला सुरुवात केली या खेळाडूने. आणखीन एक बोलबाला, आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. चेंडू थांबणार नाहीये, सीमारेषा पार येतोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग. आणखीन एक दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. नक्कीच या मोठ्या फटक्यांची नितांत गरज होती संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर धावांवरती अंकुश ठेवण्यात गोलंदाजांनी यश मिळवलं होते. तदनंतर आता मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला थोडीशी गोलंदाजीमध्ये आपल्या शैलीमध्ये नक्कीच बदल करावा लागेल, कारण फलंदाज आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे शांत खेळ राहिला होता. अगदी दुसरं षटक जसं चालू झालं आपण पाहिलं तर योगेश आले गोलंदाजीसाठी आणि त्यांच्या गोलंदाजीवरती अगदी पहिल्या बॉल पासून ज्या प्रकारे आक्रमण अटॅकिंग अगदी सुरुवात त्यांनी मात्र केली आहे. प्रशांत बोत्रे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होता. पहिल्या षटकामध्ये संयम ठेवला, स्ट्राईक जशी मिळाली तसे मात्र आक्रमण केलंय. पुढचा बॉल, आणखीन एक यावेळी लॉफ्टेड स्ट्रोक. पुन्हा एकदा यावेळी अचूक टप्पा आहे गोलंदाजाच्या माध्यमातून ऑन साइडला खेळलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन, फलंदाज बाद. यावेळी मात्र मोठा धक्का, 440 ओव्हरचा धक्का. जाळं विणलं गेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये मात्र मोठा मासा अडकलाय. फलंदाज बाद प्रशांत बोत्रे. बॅक टू द डगआउट. नक्कीच यावेळी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती एक मोह मिळावा फलंदाजाला असा चेंडूची फेकी केली आणि तदनंतर मात्र आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करून नक्कीच फलंदाजाला तंबूत पाठवण्यात यश मिळवले. येस, डेफिनेटली पूर्णपणे अगदी जाळं विणलं आणि तिथे मात्र फलंदाज बाद झाले. या स्पर्धेमध्ये तुम्हाला आता कट रचताना पाहायला मिळतील, कारण अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण पाहतोय सातत्याने प्रत्येक खेळाडू अगदी प्रत्येकाचा खेळ पाहत आलेले आहेत. प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉईंट, प्रत्येकाचा वीक पॉईंट, या सर्व गोष्टी खेळाडू जाणत असतात आणि त्याच प्रकारे खेळ होतोय. अगदी प्रशांतला मात्र माघारी परतवण्याचा इशारा दिला आणि तिथनंतर मात्र संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती 15 धावा, 2 विकेट्स मात्र माघारी गेलेत आतापर्यंत. नक्कीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियम लीग 2025 हा थरार पर्व दुसरं आपण पाहतोय आणि पर्व पहिल्यामध्ये एक यशस्वीरित्या त्याची पार पडल्यानंतर दुसऱ्या पर्वाकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या आणि तो दिवस आज आपण पाहतोय आणि दुसऱ्या दिवशीचा हा दुसरा सामना आपण मैदानावरती रंगलेला पाहतोय. वेदांत प्रतीक 11 सातारा आणि त्यांच्या विरोधात शाहू शेलवेर शाहूवाडी कोल्हापूर हे 2 संघ उभे टाकताना दिसत आहेत. प्रत्येक संघाकडे फलंदाजांचा भरणा, गोलंदाजांचा चांगला भरणा, क्षेत्ररक्षकांचा चांगला भरणा, म्हणजे एक नावाजलेले खेळाडू प्रत्येक संघातून आपल्याला पाहायला मिळतात. येस, डेफिनेटली न्यू बॅटर येत आहेत. मनोज ऑन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज आहेत. यावेळी पहा आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न. वन अटेम्प्ट त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय कॅच. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द क्वालिटी, कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज बाद. आल्या मात्र चले जाओ, टाटा बाय बाय, फलंदाज बाद. नक्कीच यावेळी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाजाला सहारा भगवान कांबळेचा नक्कीच होता यावेळी आणि त्याने भगवानने करून दाखवलं, म्हणजे एका हाताने एक झेल टिपण्याचा एक चांगला प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला आणि तदनंतर मात्र तंबूत परतावं लागेल ते फलंदाजाला. याचा विकेट प्राप्त केली आहे. काय गोलंदाजी होतीये योगेश, खरं तर कौतुक करावं लागेल. पहिले 2 बॉल कुठेतरी खराब पद्धतीचे 2 आक्रमण फटके आपले पाहिले प्रशांत बोत्रेच्या बॅटमधून आले. तदनंतर मात्र ज्या प्रकारे अचूक टप्प्याची गोलंदाजी त्या गोलंदाजीच्या माध्यमातून होतीये, अगदी 1.4चा खेळ झालाय. 15 धावा आपण पाहतोय. लॉस ऑफ 3 विकेट्स आतापर्यंत पूर्णपणे वेदांत प्रतीक 11 सातारा या टीमला मात्र जकडून ठेवले, पकडून ठेवले, पकड निर्माण केली आहे सर. नक्कीच मर्यादित 5 षटकांच्या या सामन्यामध्ये जर वर्चस्व आपल्या फलंदाजांनी निर्माण करायचं असेल तर थोडीशी मोठी फटकेबाजी, चौकार षटकारांची आतषबाजी करणं नितांत गरजेचं असेल, तरच कुठेतरी एक मोठं टार्गेट सेट करू शकतात. येस, डेफिनेटली. आता एखाद्या खेळाडूला जमेची बाजू घ्यावी लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय वेदांत प्रतीक 11 सातारा संघ, दी शाहू शेविलियर्स शाहूवाडी कोल्हापूर या दोन्ही संघांच्या दरम्यानचा हा मुकाबला आपण अनुभवतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. योगेश निघालेत ओव्हर द विकेट करून राईट आर्म. यावेळी देखील पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येतील का बॉल पर्यंत एक्स्ट्रा कव्हरला येत आहेत. येस, डेफिनेटली बॉल कॅरी केलाय, त्यानंतर मात्र फेकी केली आहे. सिंगलच मिळेल, पूर्णपणे शांत ठेवलंय. नक्कीच पश्चिम महाराष्ट्र
विनोद माने, रवी सावंत आणि सूरज तांबेट याच्या प्रत्येक विकेटसाठी आणि षटकारासाठी आपण पाहिलं तर प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अर्थातच प्रतीक पाटील म्हणजे 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिलं तर उपाध्यक्ष आणि 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून हे प्राइज दिलं जातं आणि त्यांचं संपूर्ण परिवार आता आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या ओमसा MTC सोबत या मॅचचा आनंद घेत आहेत. संपूर्ण 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. खास करून प्रतीक पाटील आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि पुन्हा एकदा प्राइज त्यांचं विनोद माने, रवी सावंत आणि सूरज तांबेट याच्यासाठी या प्रत्येक विकेट प्रत्येक षटकाराला तब्बल 100 रुपये. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आपण वळूया सामन्याकडे. पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये धावांचा पाऊस पडण्यापासून रोखून ठेवण्यात यश मिळवले ते गोलंदाजांनी. नक्कीच 2 षटकांनंतर आपण संघाची धावसंख्या पाहतोय ती 16 आणि 3 विकेट तंबूत परतलेल्या आहेत. येस डेफिनेटली 16 धावा लगावल्या गेल्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. पाहायला गेलं तर तब्बल 3 धावा या गोलंदाजीच्या माध्यमातून खर्च गेल्या होत्या आनंद यांच्या माध्यमातून आणि योगेश यांची देखील चांगली गोलंदाजी. अगदी पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण केलं गेलं होतं आणि तदनंतर मात्र ज्या प्रकारे 4 चेंडू हाताले फक्त 1 धाव खर्च गेली म्हणजे माइंडसेट परफॉर्मन्स मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळालाय. तब्बल 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 16 धावा. करंट रन रेट पाहायला गेलं तर 8च्या सरासरीने आतापर्यंत चाललाय. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहिलं तर 40 या अंकावरती मात्र आतापर्यंत दाखवला जातोय. इथून पुढे मात्र विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. हर्षल हे नाव सातत्याने चर्चेत आलेलं आहे. नक्कीच फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला नक्कीच गेअर बदलावा लागेल तर कुठेतरी एक चांगलं स्कोअर सेट होऊ शकतो, एक टार्गेट सेट होऊ शकतो. कारण मर्यादित 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. हो यावेळी पहा अगदी फुलर लेनचा बॉल आक्रमण करता येत नाहीये. चांगला चेंडू गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विनोद माळीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल पूर्णपणे अगदी फलंदाजाला अगदी चकित केलं. यावेळी चांगला चेंडू. हर्षल कराळे तुम्ही पाहताय स्ट्रायकिंग एंड सातत्याने अगदी चर्चा केली. थोडंसं पाठीमागे गेलो ना सर तर अगदी PMPL मान्सून ब्लास्ट मध्ये या खेळाडूची चर्चा राहिली होती. यावेळी पहा चांगला बॉल आक्रमण करता येत नाहीये. सिंगल मिळेल. नक्कीच सर तुम्ही जर विचार केला या प्रीमियर लीगमध्ये जे काही संघ निवड झाली आहे, संघांची निवड झाली आहे, खेळाडूंची निवड झाली, तो प्रत्येक खेळाडू प्रत्येक आपल्या गावासाठी वाढीसाठी एक सर्वोत्तम खेळी करून केल्यानंतर या स्पर्धेत त्याची निवड झाली म्हणावी लागेल. कारण प्रत्येक जण आपापला दिवस त्यावेळी त्यांनी गाजवलाय, भूतकाळ गाजवलाय, पण आता वर्तमान काळात काय करतील हे मात्र पाहण्याजोगं असेल. येस डेफिनेटली तुम्ही आधी काय केलं हे महत्वाचं नाहीये, तुम्ही आता काय करताय सध्याच्या स्थितीला हे फार महत्वाचं आहे. यावेळी देखील चांगला बॉल पूर्णपणे यॉर्कर लेंथ आता मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळली जाते. याचा पंच दर्शवत आहेत लेखबाच्या स्वरूपात सिंगल मिळेल आणि 1 मात्र धावसंख्या पुढे सरसावत असताना धावा लगावले जात आहेत. धावफलकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड. नक्कीच सर. आता जर तुम्ही फलंदाजांकडे पाहिलं तर फलंदाज नक्कीच धावांसाठी संघर्ष करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आणि क्षेत्र कोणतेही असो संघर्षाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि जर कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला सुद्धा पर्याय नाही. याचा विनोद सज्ज होतील पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेट करून. यावेळी देखील पहा अगदी हलक्या हाताने ग्लान्स करायचा होता. चांगला चेंडू अगदी रनआउटचा कॉल आहे. यावेळी चुकी झाली आहे. एकाच प्लॅटफॉर्मवरती 2 गाड्या. आता एकाला माघारी जावं लागेल. फलंदाज बाद होतील. यावेळी विकेट होईल पतन. हर्षलला मात्र माघारी जाण्याचा इशारा दिला जातोय. नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक भगवान याचं कौतुक करावं लागेल. मागच्या चेंडूवरती त्याने एक सुरेख झेल टिपला होता आणि आता सुद्धा एक सुरेख क्षेत्ररक्षण करून चेंडू अडवून चेंडूची फेक केली आणि इथेच नक्कीच त्याचं कौतुक करणं पात्र असं ठरलेला हा खेळाडू आपण पाहतोय. येस डेफिनेटली 4 विकेट्स गमावलेले आहेत आतापर्यंत. वेदांत प्रतीक 11 सातारा टीमच्या माध्यमातून कुठेतरी आक्रमण करण्याच्या नादामध्ये विकेट्स गमावले जात आहेत. संयमाचा खेळ करावा लागेल. आतापर्यंत पाहायला गेले तर आकाशने संयम ठेवलाय. अगदी खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकाल आकाश आहेत. न्यू बॅटर येतील मैदानाच्या आतमध्ये. अतुल येत आहेत बॅटिंगसाठी. पाहूया आता इथून पुढे मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. 18 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. अगदी पहिली मॅच आपण पाहिली सर काटेकी टक्कर पाहायला मिळाली. अगदी त्याच मॅच पाऊला प्रमाणे आतापर्यंत चालत राहिलं तर अगदी 18 धावा लगावल्या गेल्या. 2.4चा खेळ झालाय. 5 षटकांची मॅच आपण अनुभवतोय. नक्कीच यावेळी बघा चेंडूला मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता.
इथे क्षेत्ररक्षक तिथे मात्र सुरेख झेल या ठिकाणी जमिनीला दान देते पुन्हा होती आणि त्या संधीचं सोनं करण्याची गरज होती आणि नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक मागतो चुकी करतोय आणि या चुकीला माफी नसेल हे मात्र नक्की, कारण फलंदाज आता एखाद्या जखमी वाघाप्रमाणे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. नक्कीच त्याचा झेल सुटल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स सुद्धा दुणावलेला असेल. यस दरम्यान अगदी रावसाहेब जोशी साहेब यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहतोय. साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. अगदी मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला होताना पाहायला मिळेल. अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण पाहतोय. यस मॅच कडे वळूया. धावतं वादळ आपण ऐकतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 4 विकेट्स आतापर्यंत गमावलेल्या आहेत वेदांत प्रतीक 11 सातारा संघाने. चांगली जमेची बाजू पूर्णपणे अगदी क्षेत्ररक्षण टीमच्या बाजूने आतापर्यंत पाहायला मिळतीये. नक्कीच यावेळी गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला कायम राहिलेलं दिसते. पहिल्या षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं, त्यानंतर दुसरं षटक सुद्धा पाहिलं आपण योगेशचं, ते सुद्धा एक सुंदर षटक. त्या षटकामध्ये आपल्याला बऱ्याचशा विकेट तंबूत पाठवताना योगेशला म्हणजे 2 विकेट त्याने तंबूत पाठवताना त्याला यश मिळालं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या 2 गोलंदाजांच्या पावलावर पाऊल ठेवत गोलंदाजी झाली म्हणावी लागेल. यस डेफिनेटली पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिला गेला पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्चून 1 विकेट प्राप्त केली. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स. म्हणजे या गोलंदाजाने अक्षरशः इम्प्रेस केलं पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण. यस मॅच कडे जाऊया. दरम्यान पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. जिथे गोलंदाजाचं नाव आहे विशाल वरंडे, त्याने मात्र विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज बाद होतील. आणखीन एक धक्का बसतोय टीम वेदांत प्रतीक 11 सातारा टीमला. नक्कीच आपण सामना पाहतोय वेदांत प्रतीक 11 सातारा विरुद्ध शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर आणि या ठिकाणी वेदांत प्रतीक 11 सातारा संघाचा दबदबा या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा दबदबा आपल्याला या सामन्यादरम्यान पाहायला मिळतोय. येस डेफिनेटली पूर्णपणे माइंडसेट खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करत असताना अगदी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तदनंतर मात्र ज्या प्रकारे खेळ करायचा होता त्याच प्रकारची रणनीती ज्या प्रकारे आखली होती त्याच प्रकारचा परफॉर्मन्स. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत आहेत विशाल. हो यावेळी पहा अगदी पंच करायचा होता. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. स्क्रीनवरती आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर उसळी मयूर शिंदे ऑन स्ट्रायकिंग इन खेळाडू आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू. नक्कीच कर्णधाराने निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा आणि त्याला साजेशी अशी गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. यावेळी सुरेख फटका सजवलाय आणि इथे मात्र चेंडू 1 बाउन्स जातोय सीमारेषा पार. PMPL चौकार. आक्रमण केलंय यावेळी मयूर शिंदे. सातत्याने क्रिकेट खेळत असताना या खेळाडूकडे देखील नजरा वळवल्या गेल्या आहेत. अप्रतिम खेळाडू आहे. अगदी डॉट बॉल आल्यानंतर मात्र यावेळी आक्रमण चढवलं. समोरच्या दिशेने आलेला चौकार. 4 धावा मिळाल्यात. 4 ने मात्र धावसंख्या 25 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. विशाल पुन्हा एकदा निघतील. नक्कीच पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता कस्टमरचा, परंतु चेंडूचा थोडासा स्वैर मारा म्हणावा लागेल आणि पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर पाहायला मिळाले आणि एका अवांतर धावेने मात्र धावसंख्येत नक्कीच भर पडेल. येस वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राज मध्ये धावा आता ऍड होईल. 26 धावा. आता मात्र आक्रमण करावं लागेल. एकेरी दुहेरीने मॅच मध्ये तुम्हाला फटके घेऊन चालणार नाहीये. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. शरीरापासून दूर आलेला व्हाईट बॉल. आणखीन एकदा ॲड होईल. आता मात्र गोलंदाजांचा विचार केला तर बऱ्याच कालानंतर अवांतर धावांचा पाऊस पडताना आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे 2 अवांतर पहिलेच म्हणजे या इनिंग मधले हे 2 अवांतर चेंडू आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालेत. येस यावेळी देखील पहा अगदी शरीरापासून दूर ठेवलेला बॉल. यावेळी लाईन लेन पूर्णपणे चांगली आहे. आलेला डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज विशाल अगदी मागील बॉलवरती देखील तेच करण्याचा इरादा त्यांचा होता, परंतु कुठेतरी लाईन मिस केली. यावेळी चांगला बॉल पूर्णपणे अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवला. मयूर शिंदेला चकमा दिला. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी होती आहे. नक्कीच चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल ते गोलंदाजाचं. यावेळी पहा लॉफ्टेड स्ट्रोक आहे. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक अगदी तिथे मात्र बॉलला पाहत राहतील. प्रेक्षकांच्या भेटीला बॉल सीमारेषा पार येतोय. आणखीन एक दमदार मयूर शिंदेच्या बॅटमधून आलेला हा षटकार. नक्कीच मयूर बराच काळापासून इथे झुंज देताना पाहायला मिळत होता. मोठ्या फटक्यांसाठी लढताना पाहायला मिळाला होता आणि तदनंतर आता मात्र हा यशस्वी झालेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो मयूरच्या बॅटमधून. यस मयूर शिंदे यासाठी ओळखले जातात. सातत्याने गर्जना 11 कोपरकरने संघाचा मात्र नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. खेळाडू म्हणून ॲज अ गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिलेली आहे. यावेळी पंचांना वळावं लागेल. कसरत करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येईल. 1 बाउन्सचा इशारा देखील गोलंदाजाला दिला जातोय.
नक्कीच गोलंदाज वारंवार आपल्या शैलीमध्ये बदल करताना दिसतोय. धावा रोखण्यापासून म्हणजे नक्कीच फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो, पण थोडीशी लय लेंथ कुठेतरी बिघडते. यावेळी बॅटची ये क्षेत्ररक्षक आहेत, अगदी चांगला प्रयत्न राहिला होता. एक धाव मिळेल, सिंगल मिळेल, एकने मात्र धावसंख्या पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा आपण पाहतोय. अगदी चांगला स्कोर कार्ड आतापर्यंत धावफलकावरती लगावला गेलाय. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर कुठेतरी धीम्या गतीने स्कोर कार्ड पुढे सरसावत होता. मयूर शिंदे नाव जसं मैदानामध्ये आलं तसं त्याच्या माध्यमातून ज्या प्रकारे आक्रमण पाहायला मिळालं, अगदी संघासाठी एक सकारात्मक बॅटिंग, एक पॉझिटिव्ह माइंडसेटने मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आला आणि तदनंतर मात्र आक्रमण ज्या प्रकारे पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती जाऊन पोहोचले धावा 35 धावा आपण पाहतोय. 35 रन्स ऑन द बोर्ड. कॅप्टन्स पहिला कॉल पेशवा 11 आणि त्याचबरोबर मॉर्निंग ब्लास्टर स्टार्स दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहा. पेशवा 11 म्हणजे नामदेव सनस साहेब यांच्या मालकीचा संघ, राहुल मनगे यांच्या मालकीचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले सुधाकर लोहार, अरुण कदम, रावसाहेब डोशिंग, विजय जुंधरे आणि प्रेम गायकवाड यांच्या मालकीचा मॉर्निंग ब्लास्टर स्टार्स. दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे. यानंतर केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने. 4 षटकांचा खेळ खेळी. संघाची धावसंख्या 35 आपण पाहतोय. अंतिम षटक, डेथ ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. निलेश आलेत, राऊंड विकेट कडून निघालेत निलेश. मयूर शिंदे पहिलाच बॉल, अगदी चांगला चेंडू पाहायला मिळालाय आणि सातत्याने गोलंदाजी राहिली आहे. ज्या प्रकारे आपण विचार करतोय वेदांत प्रतिकेलेवर सातारा संघाचा अगदी बॅटिंग करत असताना कुठेतरी मात्र शांतरित्या आतापर्यंत खेळ राहिला. आक्रमण होत नाहीये. मयूर शिंदेला देखील झगड निर्माण केली आहे, पूर्णपणे पकड निर्माण केली आहे. पहिलाच बॉल डॉटला येणारे 5 बॉल पहिल्या इनिंगचा मात्र अगदी स्कोर कार्डचा जो रिझल्ट म्हणजे ऑन टार्गेट किती असेल याचा मात्र पूर्णपणे आपल्याला जमाव पाहायला मिळेल. 35 धावा लागवल्या गेल्या धावफलकावरती. गोलंदाज निघतील. निलेश निघालेत पुन्हा एकदा. यावेळी बघा सुरेख तटवून काढायचा चेंडू होता, परंतु इथे हलकेच बॅटची एज घेऊन चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या मागे. थोडीशी खराब फेकी म्हणावी लागेल आणि तदनंतर एक धाव पळून पूर्ण केली जाते. थोडीशी फेकी खराब राहिली. दरम्यानची एक धाव धावफलकावरती ऍड होईल. अगदी क्रिकेटमध्ये सातत्याने एक धावेला महत्व दिलं जातं. यावेळी पहा फेकी कुठेतरी खराब राहिली. सिंगल मिळाली. मयूर शिंदे अगदी आतापर्यंत वैयक्तिक विचार केला तर 7 बॉल केलेत, 12 धाव्यावरती खेळतोय. पुढचा बॉल. यावेळी पहा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. हातामध्ये बॉल होता गली रिजन मध्ये. अगदी माइंडसेटने बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. पूर्णपणे अगदी ठरवले जात आहेत फटके कशा प्रकारे खेळायचा आणि त्याच प्रकारे फटके खेळत असताना कुठेतरी मात्र इरादी स्पष्ट करता येत नाहीयेत. यावेळी चांगला बॉल सिंगल आली. नक्कीच हे हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडायचा या इराद्याने थोडीशी फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज झगडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु थोडेसे शॉट सिलेक्ट करताना थोडीशी चुकी करतायत म्हणावं लागेल, किंवा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षण आपल्याला थोडंसं चांगलं पाहायला मिळालं असतं तर नक्कीच या ठिकाणी काहीतरी रिझल्ट वेगळा मिळाला असता. येस, डेफिनेटली. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल. अगदी निलेश निघालेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय ऑन साइडला. यावेळी पहा समालोचन कक्षाला अगदी मानवंदना देणारा हा हाय अँड हँडसम, बिग अँड ब्युटिफुल येतोय PMPL ब्रँडेड स्ट्रोक षटकार. नक्कीच यावेळी फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रेडी होण्याच्या अगोदरच एक इरादा त्याच्या मनामध्ये होता आणि त्याच इराद्याला स्पष्ट करताना आपल्याला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो मयूर. याचा ऑन स्क्रीन तुम्ही पहा. अगदी ऑन द राईट स्ट्रोक. पूर्णपणे अतुलच्या बॅटमधून आलेला हा धमाका आपण पाहिला. 6 धावांसाठी आलेला षटकार. नक्कीच या षटकाराची स्कोअरला थोडीशी वाढ करण्यासाठी मदत नक्कीच झाली आहे. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. अगदी मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक बॉल कडे देत आहेत. डिफरने प्रोटेक्शन दिलंय. यावेळी रनआउटची संधी. याचा विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या नादामध्ये यावेळी खराब फेकी मारावी लागेल. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. अगदी विकेट सॅक्रिफाईस करण्याचा इरादा होता, कारण अतुलला माहिती आहे माझ्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत तर स्ट्राईक माझ्याकडे ठेवणे सातत्याने गरजेचं राहील आणि त्याच प्रकारे करण्याचा प्रयत्न राहिला. परंतु एक्स्ट्रामध्ये धाव 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 46 धावा. अगदी पहिली मॅच जर आपण पाहिली, अगदी सकाळच्या सत्रापासून आमचे गुरुवर्य किरण सर चर्चा करतायत. ग्राउंड पाहिल्यानंतर चेसिंग चर्चा होईल. दरम्यानचा पहा गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल आलेला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. अगदी ओव्हरची होती समाप्ती. अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र धावा उभारण्यामध्ये यशस्वी. मात्र धावसंख्या 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. ती वेदांत प्रतिकेलेवर सातारा संघाने शाहूवाडी कोल्हापूर या संघासाठी. पहिली इनिंग मात्र जबरदस्त राहिली. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 आज आपण अनुभवतोय. अगदी
या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर अगदी अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांची अगदी महत्वाची या आयोजन कामगिरी राहिलेली आहे. सातत्याने त्यांच्या अनेक स्पर्धा आम्ही पाहत असतो. चेक. या टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स आमचे शंकरजी मोहिते साहेब समाजसेवक त्यांचे अगदी मित्र अर्थातच प्रकाश भाई यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. बोथ दी कॅप्टन्स या पेशवा 11 आणि दुसऱ्या बाजूला मॉर्निंग ब्लास्टर स्टार्स दोन्ही कॅप्टन या मॉर्निंग मॉर्निंग जल्दी क्यों नहीं उठते तुम लोग? नाम मॉर्निंग है. मॉर्निंग ब्लास्टर तुझा कॉल आहे. हेड आणि टेल तुला कॉल करायचा आहे. येस साहेब. स्पिन दी कॉइन. उडाव कॉइन. गो. हेड इट इज अ कॉल अँड इट्स अ टेल. टॉस जिंकला. येस पेशवा 11 ने टॉस जिंकलेला आहे आणि अगदी निर्णय कळवतील ते लगेच. बॅटिंग की गोलंदाजी तोपर्यंत काय बोलतो मॉर्निंग स्टार? टॉस जर तुझ्या दिशेने राहिला असता तर कशा पद्धतीने तू निर्णय घेऊन आला होता? फिल्डिंग की बॅटिंग? आम्ही चेसिंग करणार होतो. बघूयात आता काय निर्णय समोरचा. मात्र काय बोलतो आयोजनाच्या बाबतीत काय बोलतोस? खरंच अतिशय उत्तम आयोजन आहे आणि जिंकलेल्या संघाच्या मालकांना ही बाईक दिली ती खरीच मोठी गोष्ट आहे. मग जर तुझ्या संघाच्या मालकांना जर बाईक मिळवली तर या बाईकचं कसं काय आपण करायचं? कारण की 5 संघ मालक एक आठवडा ते त्यांच्यावर असेल. मला वाटतंय 5 संघ मालकांमध्ये खरंच यांनी एक दिवस वाटून घेतली पाहिजे. येस एन्जॉय करतोय स्पर्धा? नक्की नक्की. हो येस. निर्णय आलाय, कौल आलाय तुमचा? येस हो नक्कीच. आम्ही पहिले फिल्डिंग करू. वाव. फिल्डिंग घेतात पहिल्यांदा. काय बोलतोस पहिल्या मॅच बद्दल? काय बोलशील? बॉलिंग अटॅक भाऊ मॅच खूप क्रुशल होती. 2 बॉल 10 मॅच हातातून जात होती. तुझं प्रेशर दिसत होतं. तो ओमकारवरती चिडत होता. या सगळ्या गोष्टी दिसून येत होत्या. काय बोलशील पहिल्या मॅच बद्दल? ठीक आहे. मॅच मी किशोरने जी बॉलिंग केली ती अफलातून होती. त्याचे जे बॉल होते ऑफ साईड एकदम परफेक्ट बॉलिंग टाकत होता आणि त्याचा कॉन्फिडन्स खूप होता. त्या कॉन्फिडन्सने त्याने बॉलिंग केली. जी टीम तू घेतली होती ऑप्शनला ती टीम पूर्णपणे वर्क करते? हो 100%. वाव. थँक्यू सो मच. टॉस जिंकला पेशवा 11 न. दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी घेतले मॉर्निंग ब्लास्ट टीमनं. आपण पाहिलं तर स्टार्स टीमनं टॉस जिंकल्यानंतर पेशवाई संघानं सांगितलं आम्ही करू गोलंदाजी. त्यांना करायची होती चेसिंग. अर्थातच मॉर्निंग ब्लास्ट स्टारला आणि त्यांना चेसिंगच भेटले. बॅटिंग त्यांना भेटले. या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ करावा लागेल हेही त्यांना बघायचंय. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. जे आवाज तुम्ही ऐकताय कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच युवा समालोचक या स्पर्धेसाठी आपल्यासाठी जोडले गेलेत. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक समालोचकासाठी अभिमानाची स्पर्धा. जसं खेळाडूंची इच्छा असते या स्पर्धेमध्ये खेळण्याची तसं आम्हा समालोचकांची ही इच्छा असते या स्पर्धेला समालोचन करण्याची. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. राजेश पाटाडे सर खास डोंबोलीवरून या स्पर्धेसाठी दाखल झालेत आणि कराड तालुक्याचा हक्काचा आवाज आज पश्चिम महाराष्ट्राचा हक्काचा बनत चाललाय तो आदर्श सूर्यवंशी. या दोघांना मायक्रोफोन वरती आपण ऐकूयात. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर पाटण तालुक्यातील समालोचक त्यांचाही पाटण तालुक्यातील स्कोरर नितीन पवार तेही आमच्या सोबत जोडले. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूयात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच. दी नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. दरम्यान आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग नंतर मात्र दुसऱ्या डावाला लगेचच होईल सुरुवात. जिथे पाहायला गेलं तर वेदांत प्रतिकेलेवर सातारा संघ बॅटिंग करत असताना अगदी पाहायला गेलं तर 47 धावांचं लक्ष मात्र उभं केलंय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी देखील सलामीवीर जोडी शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर संघाची देखील सज्ज होतीये. चला जास्त वेळ घेणार नाही होत आपण. स्पीडअप घ्या. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. अगदी पाहायला गेलं तर खूप चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 अगदी पर्व क्रमांक 2 मध्ये पदार्पण करत असताना ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन आपण अनुभवतोय.
दरम्यान वळूयात मॅचच्या दिशेने अगदी सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये सज्ज होतीये. पाहायला गेलं तर सूरज प्लीज सातत्याने विनंती करेन स्पीडअप घ्या. सूरज आपण पाहतोय, सूरज तांबीर त्याचबरोबर विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली. प्रतीक सकपाळ आपण पाहतोय, पहिला बॉल लेफ्ट हँडेड गोलंदाज यावेळी पहा पहिल्याच बॉल वरती घुटना टेक तमाशा देख बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार क्लासिकल स्ट्रोक. स्क्रीन वरती तुम्ही पाहत आहे, रिप्ले मध्ये देखील दाखवलं जाईल. ओमसाई एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून पहा काय फटका सजवलाय. प्रतीक सकपाळ वरती पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवला, अगदी लोवर फुलटॉस बॉल दिशा दिली आणि तदनंतर मात्र आलेला हा षटकार 6 धावा मिळत आहेत. पहिल्याच बॉल वरती आक्रमक सुरुवात, ही मॅच लवकर संपवायची असा इरादा स्पष्ट केला जातोय पहिल्याच बॉल वरती. यावेळी देखील पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अगदी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल धाव मिळेल, एकने मात्र धाव संख्या पुढे सरसावत असताना 7 धावा अगदी 47 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. आणि प्रतीक सकपाळ आपण पाहतोय सातत्याने लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत, लेगडर करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे चांगली आहे, परंतु पहिलाच बॉल कुठेतरी थोडासा आत्मविश्वास लेवल कुठेतरी डगमगली आहे. पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार आणि तदनंतर यावेळी सिंगल आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होतील फलंदाज विशाल गुडांबे, सातत्याने चर्चेत असलेला खेळाडू आहे. या खेळाडूकडे देखील नजरा वळल्या जातील या स्पर्धेमध्ये. नक्कीच सर, वेदांत प्रतीक 11 संघाचा विचार केला ज्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये सुरुवात केली होती पहिल्या इनिंग मध्ये, त्याचं प्रत्युत्तर आता बघायला मिळतंय. फलंदाजांकडून पहिलाच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळी पहा, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, आक्रमण करता येत नाहीये. प्रतीक सकपाळला यासाठी जाणलं जातं, सातत्याने गोलंदाजी करत असताना चर्चेत असलेला खेळाडू आहे, परंतु अगदी पहा पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये डेफिनेटली केला जाईल. आणि अगदी विशाल साठी मात्र पारितोषिक आमचे अगदी स्कोरर पाहतोय आपण नितीन पवार सर यांच्या माध्यमातून लगावले गेले. प्रत्येक षटकारासाठी सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेलं आहे. नक्कीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियम लीग या स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच पैशांची खैरात होणारा म्हणजे पारितोषिकांची खैरात होणारा आपल्याला लीग पाहायला मिळते. नक्कीच यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. इथे पंच दात फेटाळून लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूची निर्धाव सांगता 0 ही धावसंख्या खर्च झालेली पाहायला मिळते या चेंडूवरती गोलंदाज प्रतीक याच्या. चांगली गोलंदाजी होतीये, अगदी पहिल्या बॉलवरती सर षटकार आला आणि तदनंतर मात्र ज्या प्रकारे गोलंदाजांनी अगदी जखडून ठेवलाय, चांगली गोलंदाजी. यस धावसंख्या आपण पाहिली, यस DRS पंच दर्शवतील बॅटची एज आहे का त्यासाठी. यस ओके, बेल्स अगदी खाली पडले का यासाठी DRS आहे. यस आता चेक केलं जाईल. येस अगदी बॉल यष्टानेवरती जाऊन अदल आहे. फलंदाज तिथे मात्र बाद होतील, विकेटचं पतन होईल, जिथे मात्र पहिला धक्का लागेल टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर या टीमला. पहिला धक्का जिथे मात्र विशाल अगदी स्वतःवरती नाराज असेल. पूर्णपणे अगदी पाहायला गेलं तर बॉल स्लाइड एज घेऊन अगदी फलंदाज अगदी बाद झालाय की नाही हे देखील आमच्या पंचांची पूर्णपणे नजर अगदी या बॉलवरती राहिली होती. आणि तदनंतर मात्र चेक केलं गेलं. अगदी पहा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल, टपली मारून गेला. अगदी आमचे किरण सर सातत्याने आम्हाला अगदी इम्प्रेस करत असतात, अगदी स्पर्धा कशी रंगवायची आणि पूर्णपणे कॉमेडी आणि त्याचसोबत मात्र क्रिकेटचं हे वातावरण कसं रंगवायचं आणि प्रत्येकाला मात्र आनंद खुल्या या वातावरणाचा आणि या स्पर्धेचा कसा आनंद घेता येईल याचा मात्र इरादा असतो. नक्कीच आता आपण धावसंख्या पाहतोय 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या मोबदल्यात एक गडी मात्र तंबूत परतलेला आपल्याला पाहायला मिळतोय, तो विशाल याच्या रूपामध्ये. वेलकम आमचे सन्माननीय आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांचं खऱ्या अर्थानं या सोहळ्यासाठी
उपस्थिती महत्वाची. त्यांच्या बालकीनं आपण पाहिलं तर दोस्ती 11 शंकरदादा मोहिते साहेब, दुसऱ्या बाजूला राम यमगर साहेब यांच्या बालकीचा संघ. मात्र शंकरदादा यमगर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर शंकरदादा मोहिते साहेब यांच्या माध्यमातून जर बोलायला गेलं तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन खऱ्या अर्थानं 5,000 रुपये इनाम त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूंना एकत्र करणारं व्यक्तिमत्व आणि खास करून त्यांच्या गावीचं कौतुक. त्यांची स्पर्धा पाहण्यासाठी तुम्ही गेलात तर समजेल ती स्पर्धा नाही तर खऱ्या अर्थाने ती जत्रा असते. समाजसेवेच्या माध्यमातून खेळाडूंना एकत्र करणारं व्यक्तिमत्व आणि समाजसेवेचा मूलमंत्र हाताशी घेऊन क्रिकेटला खऱ्या अर्थानं प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व म्हणजे शंकरदादा मोहिते साहेब. थोड्याच दिवसामध्ये त्यांची देखील आपण पाहिले तर अगदी नाईट स्पर्धा अगदी मंदूरच्या मैदानामध्ये त्यांची नाईट स्पर्धा तीही तुमच्या भेटीला येते आणि असं संपूर्ण आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सातत्याने केले जातात. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. आमचे संदीपजी डिगे साहेब आमचे समाजसेवक, मी विनंती करेल आदरणीय संदीप भाई डिगे साहेब आपणही व्यासपीठावरती या. आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. आमच्या सर्व मान्यवरांचं आम्ही पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025च्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यस, धन्यवाद. अगदी पहिलं षटक मात्र मॅच कडे आपण वळलो तर पहिलं षटक समाप्त झालंय. 9 धावा लगावल्या गेल्या. चांगली गोलंदाजी प्रतीक सकपालच्या माध्यमातून एक विकेट देखील त्याने प्राप्त केली. सर विचार करतोय अगदी पहिल्या बॉल वरती आलेला षटकार आणि तदनंतर मात्र पूर्णपणे संयम ठेवला. काय म्हणाल या गोलंदाजाबद्दल? नक्कीच गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाल्यानंतर जखडून कसं ठेवायचं फलंदाजांना हे मात्र ज्वलंत उदाहरण आपल्याला या गोलंदाजाकडून पाहायला मिळतंय. येस, डेफिनेटली चांगली गोलंदाजी राहिली. 9 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. एक विकेट देखील प्राप्त केली. येणारे 24 बॉल आहेत आणि 38 धावा बनवायच्या आहेत. ती विकेट पूर्णपणे तुम्हाला थांबवून ठेवावी लागेल. आक्रमण करण्याच्या नादामध्ये कुठेतरी विकेट गेल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये देखील आपण तेच पाहिलं आणि यावेळी आपण पाहिलं तर प्रतीक सकपालची चांगली गोलंदाजी. दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. मयूर शिंदे सातत्याने या खेळाडून देखील इम्प्रेस केलंय. अनोख्या शैलीमध्ये अनोख्या अंदाजामध्ये मात्र गोलंदाजी करताना हा खेळाडू सातत्याने आम्ही पाहिलेला आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा सहभाग राहिलेला आहे. नक्कीच या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचा आपण विचार केला तर प्रत्येक खेळाडू हा त्याच्या जागी सर्वोत्तम खेळी करून या ठिकाणी पोहोचलेला आहे. येस, चला प्लीज थोडंसं सहकार्य करा. स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल. 9 धावा लगावल्या गेल्या. धावफलकावरती एक विकेट आली आहे. विशालला मात्र माघारी परतवण्याचा इशारा दिला. तदनंतर मात्र स्ट्रायकिंग एंड सूरज आहेत. ऑन स्ट्राईक पहिला बॉल मयूर शिंदे. पहिलाच बॉल अगदी वेगवान बॉल पाहायला मिळालाय. पूर्णपणे अगदी भन्नाट वेगाची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट आला. या खेळाडूकडे सातत्याने सर विचार केला ना तर अनुभव फार आहे आणि अनुभवाचे बोल आणि अनुभवाचा पूर्णपणे खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच अनुभवाच्या जोरावरती आपण कोणत्याही स्पर्धेत म्हणा किंवा जीवनात म्हणा अनुभवाच्या जोरावरतीच आपण काही म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करू शकतो आणि तेच या ठिकाणी गोलंदाज मार्कवरती असलेला गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. येस, पहिलाच बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी होतीये. गोलंदाजीच्या टीमचं कौतुक करावं लागेल, कारण बॅटिंग करत असताना कुठेतरी कमी धावा लगावल्या गेल्यात आणि कमी धावा आमच्या बॅटिंग माध्यमातून झाले असले तरी मात्र गोलंदाजी लाईनअप आमचा फार चांगला आहे मात्र दाखवून देत असताना पहिला षटक खूप चांगलं राहिलं. 9 धावा आल्या. पहिल्या बॉलवरती मात्र मयूर शिंदे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. यावेळी बागा सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि तदनंतर मात्र गुडघ्यावरती बसून फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु पूर्णपणे बीट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. यस, डॉट बॉल येत आहे. चांगली गोलंदाजी. अगदी जमेची बाजू घेतोय मयूर शिंदे. आलेला डॉट बॉल सातत्याने डॉट बॉलची गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून होतीये. ती कौतुक करावं लागेल, कारण मॅच महत्वाची आहे आणि तितका चांगला परफॉर्मन्स देखील. यावेळी पहा फुलटॉस बॉल दिशा दिली. बॉल थांबणार नाहीये. अगदी काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चेंडू होतोय फरार. येतोय PMPL चौकार. नक्कीच या फटक्याची नितांत गरज होती ते शाहूवाडी कोल्हापूर संघाला, कारण बऱ्याच काळापासून झुंज देताना पाहिले होते फलंदाज मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यात यश मिळवलं होते ते गोलंदाज मयूर याला, आणि आता यावेळी मात्र फलंदाज पुरा सक्सेस झाला म्हणावं लागेल आणि चेंडूला 1 बाउन्स पाठवले सीमारेषा पार. येस, डेफिनेटली चर्चा करूया मयूर शिंदे. पहिले 2 बॉल आपण पाहिलं तर पूर्णपणे शरीरापासून दूर ठेवलेले बॉल होते आणि यावेळी कुठेतरी मात्र खोलवर टप्प्याचा बॉल हाताळण्याचा इरादा होता. कुठेतरी लाईन मिस केली. चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता. आलेला चौकार. 4 धावा मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळी पहा सुरेख फटका. बॉलला अगदी बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत. पकडला जाईल का कॅच? येस, डेफिनेटली याचं उत्तर मिळत आहे. फलंदाज होतील बाद. विकेटचं होईल पतन. काय गोलंदाजी राहिली आहे. मयूर शिंदे विकेट प्राप्त करतायत. पहिल्याच मॅच मध्ये मात्र आपल्या नावाचा डंका दाखवत असताना यावेळी फलंदाज सूरजला मात्र परतीचा इशारा दिलाय.
सूरज या फलंदाजाचा विचार केला तर नक्कीच 6 चेंडूमध्ये 11 धावा याने जमा केल्या होत्या, परंतु थोडासा तो फटका थोडासा फसला म्हणावा लागेल, कारण चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि नक्कीच त्या चेंडूचं बरोबर जज करून त्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि नक्कीच या ठिकाणी झेल बाद होऊन परतावा लागेल ते सूरज याला. दुसरा गडी बाद होतोय तो शाहूवाडी कोल्हापूर संघाचा 13 या धावसंख्येवरती. येस आकाश होती बॉल खाली, खूप चांगला कॅच त्याच्या माध्यमातून कॅरी केला गेला. फलंदाजाला मात्र परतीचा इशारा. 2 विकेट्स आतापर्यंत गमावलेल्या आहेत टीम शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर या टीमने. तर इथून पुढे मात्र जबाबदारीचा खेळ घ्यावा लागेल. नवीन फलंदाज येथील मैदानाच्या आतमध्ये विशाल वरांडे स्वतः कर्णधार आहेत संघाचे. पाहूया आता मात्र इथून पुढे जबाबदारीचा खेळ करावा लागेल. 13 धावा लगावल्या जात आहेत. अगदी 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1.4चा खेळ आपण पाहतोय. यस चॉईस खेळाडू अगदी सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चॉईस खेळाडू ऑन स्ट्राईक विशाल वरंडे अगेन्स्ट मयूर शिंदे. पुढचा बॉल यावेळी सुरेख फटका सजवलाय, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार, खणखणीत षटकार, PMPL का षटकार. आल्या मात्र भव्य स्वागत केलंय. मयूर शिंदे वरती चढवलेलं आक्रमण रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकाल. फलंदाज विशाल वरंडे का मी एक चॉईस प्लेअर म्हणून या संघामध्ये मला घेतलंय त्याचं ज्वलंत उदाहरण पाहू शकाल. काय फटका सजवला, अप्रतिम. चेंडूला अगदी सीमारेषे बाहेर पाठवलं, ते षटकार आला. नक्कीच या ठिकाणी संघ मालकांचा सुद्धा भरोसा असेल की मी या ज्या प्लेअरला चॉईस करतोय त्याने मात्र खेळ करून आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा, आणि तेच या ठिकाणी विशाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. येस डेफिनेटली. ज्या 2 विकेट्स आपण पाहिलेल्या आहेत ना, सलामीवीर जोडी आली होती, त्या जोडीला मात्र पहिल्यांदा फोडण्याचं काम केलं आणि तदनंतर मात्र इंद्रजीत अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज आहेत. स्ट्रायकिंग एंड विशाल वरंडे. पुढचा बॉल मयूर शिंदे निघालेत. अगदी अंतिम बॉल असेल या षटकातील. यावेळी देखील लॉफ्ट स्टेज शोका आहे समोरच्या दिशेने, अगदी स्टेट डाऊन दी ग्राउंड. अगदी प्रशांत बोत्रे यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमारेषा पार. तोडफोड कार्यक्रम यावेळी मात्र केला जातोय, धमाका उडवला जातोय. विशाल वरंडेच्या बॅटमधून आलेला हा PMPL ब्रँडेड स्ट्रोक षटकार आला. आता मात्र विशाल या फलंदाजाचं कौतुक करेल, कारण टार्गेट पाहिलं तर 47 धावांचं होतं आणि तदनंतर पहिल्या षटकामध्ये आपल्याला खूप धावा कमी जमा करताना संघाला पाहिलं होतं आणि त्यानंतर मात्र गरज होती मोठ्या नितांत फटक्यांची, आणि ते फटके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते विशाल याच्या बॅटमधून. नक्कीच संघासाठी हे गरजेचे असतील. 18 चेंडूमध्ये अजूनही 22 धावा जमा करायचे ते जिंकण्यासाठी शाहूवाडी कोल्हापूर संघाला, आणि तोच प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो विशाल हा फलंदाज. येस डेफिनेटली. पाहायला गेलं तर पहिलं षटक आपण पाहिलं तर 9 धावा आल्या होत्या, 1 विकेट देखील प्राप्त केली गेली होती. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी थोडंसं महागडे षटक मारावं लागेल मयूर शिंदेच्या माध्यमातून. अगदी स्टार्ट चांगला राहिला होता, परंतु त्याच्या षटकामध्ये मात्र वैयक्तिक विचार केला तर 16 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट देखील प्राप्त केली. अगदी आता मात्र समीकरण आपण पाहू शकाल. 18 बॉल शिल्लक आहेत येणारे आणि धावा बनवायच्या आहेत 22 धावा. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर दोन्ही संघांना मात्र मेहनत करावी लागेल, आणि तीच मेहनत करताना या ठिकाणी दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस डेफिनेटली सर. पहिली मॅच आपण पाहिली ज्या प्रकारे सेकंड इनिंग मध्ये पहिल्या 2 ओव्हर ज्या प्रकारे महागड्या ठरल्या होत्या, आणि तदनंतर मात्र ज्या प्रकारे ब्रेक थ्रो लगावले गेले, अगदी विकेट्स प्राप्त झाल्या, आणि तदनंतर मात्र अंतिम षटक जे किशोर होते गोलंदाज आतापर्यंत आमच्या देण्यात त्यांचं नाव आहे. म्हणजे हे खेळाडू जे असतात ना अगदी फेम वरती येतात, आणि त्यासाठी मात्र त्यांना मेहनत करावी लागते. या पाठीमागे त्यांचा खूप सारा खेळ असतो, आणि तदनंतर मात्र बोलूयात या मॅचकडे. 18 बॉल 22 समीकरण आपण पाहतोय. नक्कीच नाव हे एका दिवसात होत नसतं, परंतु एके दिवशी मात्र नक्की होत असतं, आणि त्यासाठी मेहनत ही नक्की गरजेची असेल. थोडासा स्पीडअप घ्या. 18 बॉल 22 समीकरण, 25 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती अगदी पहा पूर्णपणे बॉलला दिशा दिली आहे. अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होईल तिथे. यावेळी मात्र फलंदाजाने एक गॅप शोधून काढला नक्कीच, आणि एका धावेची लहर मात्र आपल्याला पाहायला मिळते. येस अगदी पूर्ण मॅच मध्ये आलेले आहे संघ, त्यामुळे मात्र पूर्णपणे शांत खेळ होतोय. 17 बॉल 21 समीकरण. येस स्ट्रायकिंग इन बॅटर विशाल वरंडे आपण पाहू शकाल. यावेळी पहा पुलचा फटका पॉवरफुल होत नाहीये. यावेळी क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत, चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. यावेळी रनआउटची संधी, कॅच ड्रॉप झाल्यानंतर यावेळी रनआउटची संधी होती, तिथे मात्र फेकी दर्जेदार राहिली. गुड रनिंग बिटवीन द विकेट, कौतुक करावं लागेल. अगदी 2 धावा यशस्वीरित्या प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालं. स्ट्रायकिंग इन विशाल वरंडे, नॉन स्ट्रायकिंग इन इंद्रा द टायगर आपण पाहतोय. पाटणचा चित्ता या नावाने सातत्याने चर्चेत असलेला खेळाडू, अगदी संयम ठेवलाय आतापर्यंत, आणि या खेळाडूने जर खिडकी खोलली ना सर अगदी ही मॅच लवकर संपेल असा खेळाडू आहे. हे सह दोन्ही खेळाडू पाटण तालुका बिलॉंग करतात. विशाल वरंडे आणि इंद्रजीत पाटील, इंद्रा द टायगर.
आणि यस टायगर म्हणजे तर वाघ आणि वाघाने जर डळकाळी फोलायला सुरुवात केली ना अक्षरशः थांबायचं नाव घेणार नाही असा खेळाडू आहे. परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संयम ठेवलाय. स्ट्रायकिंग एंड विशाल वरंडे आहेत. अगदी आमचे नितीन पवार सर सांगतायत या खेळाडूसाठी पारितोषिक देखील लगावलं गेलंय. दरम्यान पहा अगदी दिशाहीन गोलंदाजी आलेला व्हाईट बॉल एक्स्ट्राज मध्ये धाव ऍड होईल. कुठेतरी सातत्याने सर विचार केल्यानंतर व्हाईट बॉलची सांगता होते यावेळी. म्हणजे कुठेतरी ज्या प्रकारे तुमचं समीकरण आहे त्या समीकरणापासून तुम्ही दूर जाताय या प्रकारची मॅच आतापर्यंत आपण पाहतोय. पण नक्कीच यावेळी आकाश थोडा दबावाखाली असेल कारण समोर फलंदाज असेल तो विशाल आणि विशाल एक धडाडीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बघा पुन्हा एकदा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळालाय. धावसंख्या आपल्याला स्थिर राहिलेली पाहायला स्क्रीनवरती पाहायला मिळते. येस ही गोलंदाजी तुम्हाला चांगली ठरू शकते. अगदी पाहायला गेलं तर व्हाईट बॉल आला होता त्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेवरती मारा केला आलेला डॉट बॉल. अगदी पॉझिटिव्ह माइंडसेट आकाशचा पाहायला मिळतोय. यावेळी पहा स्विच करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल आक्रमण होत नाहीये. अगदी अनोख्या अंदाजामध्ये हा फटका खेळायचा होता. विशाल वरंडे आलेल्या मात्र ज्या प्रकारे स्टार्ट त्याने केला होता अगदी मॅच लवकर संपवेल की काय अशा प्रकारचा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिला. पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार दुसऱ्या बॉलवरती उडवलेला धमाका आणि ज्या प्रकारे सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र कुठेतरी षटक समाप्त झालं होतं. फ्लो तुटला आणि त्यानंतर मात्र यावेळी अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळी पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावत येईल परंतु चेंडू मात्र नो मॅन लँड मध्ये डिलिव्हर झाल्यानंतर तिथे मात्र झेल जमिनीला दान केला गेला आणि तदनंतर फेकी झाली आणि त्यावेळी पाहायला मिळतंय चित्र आपल्याला स्क्रीनवरती. या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 31 ही धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यात. येस डेफिनेटली कौतुक करावं लागेल सर दोन्ही खेळाडूंचं. विशाल आणि इंद्रजित आपण पाहतोय ज्या प्रकारे फटका खेळला अगदी कॅचचा कॉल दिला की काय असं वाटलं. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. दरम्यान तिथे अनेक वेळा आपण पाहिलेला आहे कॅच जेव्हा अगदी हवेमध्ये जातो तेव्हा खेळाडू अगदी धावत नाहीत परंतु या खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. अगदी 2 धावा प्राप्त केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच म्हणावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा बघा रिव्हर्स फटकाचा मारण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय परंतु दोन्ही वेळा म्हणजे फेल ठरलेला फटका पाहायला मिळतोय. आणि हा स्विचिटचा फटका म्हटला तर लागला तर आबाद नाही तर बर्बाद करणारा हा फटका आपण पाहिला आणि दोन्ही फटके याचे बर्बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण. येस डेफिनेटली 31 धावा लगावल्या गेल्या. धावफलकावरती 2 विकेट्स प्राप्त झाले. 3 षटकांचा केस समाप्त झाला. आता पाहायला गेलं तर येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉलच्या पाठीमागे पाहायला गेलं तर 16 धावा बनवायच्या आहेत. साधं सोपं समीकरण आहे परंतु याच्याच मॅचेस आपण पाहिलेले आहेत हाय व्होल्टेज होताना. सर प्लीज जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीम्स सातत्याने आयोजकांचा कॉल येतोय. स्पर्धा आपली आहे आपण जास्त वेळ घेऊन चालणार नाहीये. स्पीडअप घ्या. येणारे 12 बॉल 16ची गरज. 12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण असताना आता मात्र फलंदाजांना आपला गेअर बदलावा लागेल. गोलंदाजांना आपल्या शैलीमध्ये बदल करावा लागेल. गोलंदाजांना धावांपासून रोखून ठेवावं लागेल आणि ते मात्र पाहण्याजोगं असेल कारण आपण स्पर्धा पाहतोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आणि एक नावाजलेली स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातील म्हणावी लागेल कारण या स्पर्धेचा गेली वर्षभर आतुरतेने सगळेजण वाट पाहत होते आणि तो क्षण तो दिवस आज आपण या ठिकाणी पाहतोय. आणि नक्कीच ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर कव्हर केली जाते आणि आपण सामना पाहतोय या ठिकाणी तो वेदांत प्रतीक 11 सातारा विरुद्ध शाहूवाडी कोल्हापूर या 2 संघादरम्यान. आता मात्र समीकरण पाहिलं आपण तर शेवटचे 2 षटक शिल्लक असतील म्हणजेच 12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण. येस डेफिनेटली अगदी पहिलाच बॉल गोलंदाज आपण पाहिलं तर प्रशांत भोत्रे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. या खेळाडूकडे सातत्याने सर नजरा वळलेल्या आहेत. बॅटिंग अगदी दमदार राहिली होती. PTPL पाटण तालुका प्रीमियर लीगचा पहिला बायकर मॅन आपण पाहिला प्रशांत भोत्रे. आता गोलंदाजीची जबाबदारी घेतली आहे. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आक्रमण होत नाहीये. यावेळी सिंगल मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरसावेल. अगदी सर प्रशांत भोत्रे बद्दल नक्कीच चर्चा करेल. अगदी किरण सरांच्या माध्यमातून इंस्टाग्राम वरती जो व्हिडिओ आम्ही पाहिला तब्बल 256K व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आहेत आणि तितकाच चांगला प्रतिसाद आमच्या या खेळाडूंना मात्र दिला जातो. ही एक पोच पावते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे सातत्याने या खेळाडूंना चर्चेत आणलं जातं आणि चर्चेत त्यांचा परफॉर्मन्स देखील तितका चांगला राहतो. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय. मिड विकेट वरती अगदी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगले क्षेत्ररक्षण प्रतीकच्या माध्यमातून. काय कॉम्बिनेशन राहिले सर जबरदस्त. अगदी फलंदाज पाहिलं तर विशाल आहेत अगदी पाटण तालुक्याकडून बिलॉंग करतात. प्रशांत देखील पाहिलं तर पाटण तालुक्याकडून बिलॉंग करतात आणि जे नॉन स्ट्रायकिंग देखील आपण पाहतोय इंद्रजित अगदी पाटण तालुका म्हणजे पूर्णपणे एकत्रित आणलाय. आणि हेच तर क्रिकेट आहे. तिथे आमचा
जिल्हा तालुका. यावेळी पहा अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने सर स्विचचे फटके खेळण्याचा प्रयत्न राहतोय, परंतु जमेची बाजू जी राहिली आहे प्रशांत भोत्रेची अगदी चांगली गोलंदाजी होती आहे. प्रशांतची म्हणजे जर तुम्ही गोष्ट कराल तर नक्कीच एक नावाजलेला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आपण याला मानतो आणि तोच प्रशांत यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 4 चेंडूंची फेकी झाली आणि 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. नक्कीच त्याने जे क्षेत्ररक्षणची व्यूहरचना सजवली आहे ती मात्र त्याच्या गोलंदाजीसाठी एक चांगला भाग म्हणून पाहायला मिळतोय. येस डेफिनेटली प्रशांत चांगली गोलंदाजी होती. 4 बॉल आतापर्यंत हाताळलेत. पाहायला गेलं तर 2 धावा फक्त खर्च केल्यात. अगदी चांगली गोलंदाजी राहते. 33 धावा लगावल्या गेल्यात. पाहूया पुढचा बॉल प्रशांत निघालेत. यावेळी पहा अगदीच आक्रमण केलंय. फटका मोठा आहे यावेळी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील तिथे मात्र पकडला जाईल कॅच. जिथे मात्र विकेटची गरज होती तिथे मात्र विकेट प्राप्त करत असताना अगदी मयूर शिंदेचं देखील कौतुक करेन. अगदी काळमंत्र दिला गेला गोलंदाजाला. आणि हे कॉम्बिनेशन प्रशांत भोत्रे एक मोठा खेळाडू आणि हे खेळाडूंमध्ये कॉम्बिनेशन फार गरजेचं असतं आणि तेच मात्र सांगितलं गेलं. प्लीज थोडंसं सहकार्य करेन, जास्त वेळ आपण घेऊ नका. विकेट प्राप्त होईल. फलंदाज बाद इंद्रजीत अगदी कुठेतरी मात्र एक मोठी शिकार ठरतायत. फलंदाज बाद होतील. नक्कीच क्रिकेटमध्ये सांघिक कामगिरी ही महत्त्वाची खूप असते. आताच गोलंदाजाने जसा बॉल टाकला त्याच्यानंतर एक झेल उंच उडाला आणि तो झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेण्यासाठी क्षेत्ररक्षकाने सुद्धा ते प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि तदनंतर मात्र आपल्याला यश पाहायला मिळतंय. तो नक्कीच एक धडाडीचा फलंदाज आपल्याला तंबूत परतवताना पाहायला मिळालाय तो प्रशांत याच्या माध्यमातून. येस डेफिनेटली चांगली गोलंदाजी. पूर्णपणे जमेची बाजू घेतली आहे प्रशांत भोत्रे. अगदी पाहायला गेलं तर येणारे बॉल आहेत 7 आणि 14. मॅच पूर्णपणे झकडून ठेवली आहे. पकड निर्माण केली आहे हे फार महत्वाचं आहे. आता याच मॅच मध्ये जर ट्विस्ट निर्माण झाली ना तर मजा येईल. हा बॉल फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये. अंतिम बॉल. ओहो हो डॉट बॉल आलाय. पहा जर मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे जिथे मात्र 12 बॉल 16चं समीकरण पाहिलं होतं. फक्त 2 धावा खर्च केल्या प्रशांत भोत्रे. का माझ्या नावाची चर्चा आहे असं ज्वलंत जिवंत उदाहरण. कौतुक करणं गरजेचं राहील. 4 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 33. येणारे बॉल आहेत 6 आणि बनवायचे आहेत 14 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी केली आणि ज्या गोलंदाजीची आवश्यकता होती त्याच ठिकाणी त्याला गोलंदाजी मार्कवरती आणण्यात आणलं आणि तदनंतर मात्र आता 6 चेंडू आणि 14 धावा असं आपल्याला समीकरण पाहायला मिळतं. जर शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार झाला असता तर नक्कीच काहीतरी चित्र बदललं असतं, पण अजूनही विजय दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. येस डेफिनेटली. चला प्लीज टीम विनंती करेन यार कोऑपरेट करा. वेदांत प्रतीक 11 सातारा टीम लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अगदी पाहायला गेलं तर ज्या प्रकारे वेळेनुसार ही स्पर्धा चालली ना 4 षटक समाप्ती मागे 20 मिनिटांचा अवधी दिलाय आणि त्याच प्रकारे अगदी वेदांत प्रतीक 11 आतापर्यंत चाललाय. येणारे 6 बॉल 14ची गरज. त्याचबरोबर इंडिया क्रिक वाहिनीचे सर्वांनी आपण पाहिलं तर यमकर शेठ यांचे अगदी जवळचे आमचे लालू दादा आपल्या मनापासून स्वागत आहे, वेलकम. त्याचबरोबर अजित बडे देखील आज इथे उपस्थित आहेत. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. याच मैदानामध्ये खूप चांगला क्रिकेट त्यांचं राहिलं होतं आणि ती व्हिडिओ देखील याच मैदानातली होती जी व्हायरल झाली, जो बैठा फटका त्यांनी खेळला आणि त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. मॅच कडे तुम्हाला घेऊन जातो. थँक्यू. यस पहिलाच बॉल गोलंदाज अगदी डॉट बॉल होता म्हणजे मॅच मध्ये पहा पुनरागमन केलंय. तर कौतुक करावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाज अंतिम षटक डेथ ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. शुभम आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल. पहिला बॉल डॉट आलाय. यावेळी पहा लोअर फुलटॉस बॉल. फटक्यामध्ये ताकद नजाकत याचा परफेक्ट मिलाव. चेंडू सीमारेषा पार. येतोय षटकार. नक्कीच या मोठ्या फटक्याने मात्र आता सामन्याचं चित्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि नक्कीच आता 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूमध्ये 8 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. येस डेफिनेटली. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती तो फटका, तो धमाका आलाय. येणारे 4 बॉल आता 8 धावांची गरज. मॅच मध्ये पहा रंगत निर्माण झाली आहे. पुढचा बॉल. यावेळी पहा यावेळी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. नवीन करण्याच्या नादामध्ये मात्र इथे फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होईल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. पहा अगदी स्क्रीनवरती पाहू शकाल गोलंदाज निघाले. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. रूम बनवली होती. अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता कुठेतरी मात्र अनोख्या शैलीमध्ये हिट विकेट. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट.
नक्कीच यावेळी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक मोठा प्रहार झाल्यानंतर त्या जर गोलंदाजाने आपल्या शैलीमध्ये बदल केला आणि तदनंतर मात्र फलंदाजाला थोडंसं जकडून ठेवलं या चेंडूवरती. नक्कीच थोडीशी चुकी केली म्हणावी लागेल त्या फलंदाजाने आणि नक्कीच या ठिकाणी डगआउटचा शिकार होऊन तंबूत पडतोय. येस डेफिनेटली या सिच्युएशनला असा फटका खेळणं गरजेचं होतं का. आता प्रश्न विचारावा लागेल. विशाल परंडे चुकी करतायत, मोठी चुकी होतीये, फलंदाज बाद होतील आणि त्यानंतर मात्र समीकरणामध्ये बदल होईल जिथे 3 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे आहेत 8. पहा मॅच मध्ये पूर्णपणे सकट निर्माण झाली आहे. दोन्ही संघ थांबायचं नाव घेत नाहीये. पहिली मॅच आपण पाहिली सर जबरदस्त सुरवे टायगर विपक्ष पेशवा 11 ती मॅच देखील अंतिम बॉल पर्यंत जाऊन पोहोचली होती. तिथे मात्र पेशवा 11 अगदी अंतिम बॉल वरती भारी पडला आणि त्यानंतर मात्र आता ही मॅच देखील तितक्याच ताकदीची आपण पाहतोय. वेदांत प्रतीक 11 सातारा विपक्ष शाहू शेविलियर शाहूवाडी कोल्हापूर आमने सामने. येणारे 3 बॉल बनवायचे आहेत 8 धावा. नक्कीच पश्चिम महाराष्ट्र प्रीमियम लीगचे हे रोमहर्षक सामने आपण अनुभवतोय MTC क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून आणि वळूया 3 चेंडू 8 धावाचं समीकरण. हो यावेळी पहा सोडून दिलाय अगदी बॅटरच्या माध्यमातून चुकी झाली आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहा हे करणं गरजेचं होतं का. अगदी बॉलला पाहिलं होतं, अगदी अंदाज कुठेतरी चुकलाय. डॉट बॉल आलाय. 2 बॉल 8 धावांची गरज. पहा मॅच अगदी काटेकी टक्कर. नक्कीच आता 2 मोठ्या प्रहारांची नितांत गरज असेल जिंकण्यासाठी ती शाहूवाडी कोल्हापूर संघाला. येस सर हा बॉल फार महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. पहा पूर्णपणे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर शुभम सोनावणे आपण पाहतो आहे काय गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर षटकार आला, विकेट देखील प्राप्त केली, पण नंतर डॉट आला होता. अप्रतिम पूर्णपणे रणनीती आखली आहे. माइंडसेट गोलंदाजी च्या प्रकारे राहिले. येणारे 2 बॉल 8 धावा 47 धावा. सर चर्चा करतोय पहिल्या इनिंग मध्ये 47 धावा लगावल्या गेल्या. कुठेतरी बॅटिंग करत असताना मात्र आमच्या माध्यमातून चांगला स्कोर कार्ड उभा गेला नाही, परंतु गोलंदाजीची जमेची बाजू राहिली होती. अप्रतिम. येणारे 2 बॉल 8 धावा. आता दगदग निर्माण असेल. दोन्ही संघ मालक आता उठून उभे राहिलेत. पहा येणारे 2 बॉल आणि 8 धावांची गरज. नक्कीच असे रोमहर्षक सामने पाहायला प्रेक्षकांना सुद्धा मजा येत असेल. युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेले सगळे प्रेक्षक या ठिकाणी मध्ये उत्कंठेने पाहत असतील आणि ते बघा इथे त्रिपळाची धून बाद परतावं लागेल म्हणजे ते नक्की पुन्हा एकदा चांगलं यश म्हणावं लागेल. अप्रतिम अगदी सोन्याचा बॉल होता. मी तर म्हणेन यू मिस आय विल डेफिनेट इट. पूर्णपणे यश स्टँड वरती मारा होता. बॉल आपण पाहिलं तर फुल टॉस लोअर फुल टॉस होता. तिथे मात्र कनेक्शन जर जमलं असतं तर हा बॉल अगदी चांगले 2 धावसंख्या जरी मिळाली असती. यस येस डेफिनेटली मागील मॅच आपण पाहिली होती 6 बॉल 11ची गरज होती. त्याच प्रकारची मॅच ही पाहतोय आपण आता. त्या प्रकारे तिथे मात्र अगदी गोलंदाज भारी पडला होता. या देखील किशोरचं नाव अजूनही आम्हाला आठवत आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिली पहिल्या मॅच मध्ये आणि दुसरी मॅच मध्ये देखील तेच समीकरण होतं आणि गोलंदाजच भारी पडताना पाहायला मिळतात. काय गोलंदाजी होती सर. अप्रतिम. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक आणि तेवढंच क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल कारण गोलंदाज ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी राखतोय आणि त्याच पद्धतीची चेंडूची फेकी करतोय आणि तेच यश म्हणावं लागेल या गोलंदाजाचं. येस डेफिनेटली पूर्णपणे धरारा ठेवलाय. गोलंदाजी करत असताना कौतुक करावं लागेल. वेदांत प्रतीक 11 सातारा संघाची जी गोलंदाजी अप्रतिम. येणारा 1 बॉल 8 धावा. पूर्णपणे मॅच मध्ये रंगत. हो यावेळी देखील डॉट बॉल आणि ते मात्र गोलंदाज पडतायत फलंदाजांवरती भारी. अप्रतिम स्पर्धा देखील तितकीच दर्जेदार आपण पाहतोय आणि तिथे मात्र विजय संघ ठरला जातोय. वेदांत प्रतीक 11 सातारा संघ. अगदी काय गोलंदाजी राहिली. अप्रतिम. ज्या खेळाडूने अक्षरशः या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका दर्जा दरारा आणि दहशत आणि रुबाब देखील दाखवला. तिथे मात्र या वेदांत प्रतीक 11 सातारा संघाला मात्र विजयासाठी मात्र पहिला सामना